तर तुम्ही ते बघू शकता, इथे हा सगळा पसारा पडलेला आहे आणि आता हे सगळं पुन्हा भरून ठेवायचं आहे. पसारा तरी मी त्यातल्या त्यातच घेऊन त्यातल्या त्यातच ठेवत होती, पटपट सगळं आवरलं, त्याच्यामुळे म्हणजे जास्त पसारा नाही झालेला आहे. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्यासोबत आशू आणि अहो गेले आहेत आपापल्या मार्गावर आणि माझंही काम आवरलेलं आहे. म्हणजे स्वयंपाक आवरलेला आहे. आता जेवण करून भांडी वगैरे आवरायची आहेत. कट्टाचा जो पसारा असतो रोजचा तो आवरायचा आहे. तर आता ते मी आवरून घेतेच. आणि आजचा एकदम सोपा साधा मेनू आहे. बुर्जी बनवलेली आहे आणि चपाती बनवलेली आहे. तर अहो जेवण करून गेलेले आहेत, आशुताई गेलेले आहेत कॉलेजला. आणि आता मी हे आवरते, जेवण करून घेते, कट्टा वगैरे सगळं आवरते आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. तर मंडळी, अचानक एक मेकअप करायचा होता छोट्या मुलीचा. छोट्या म्हणजे 3री-4थीला आहे आणि तिचा मेकअप करायचा होता. तर आत्ताच येऊन गेली ती आणि खूप गडबड होती, कारण आधीच 2:15 वाजता आणि 3 वाजता तर तयार होऊन जायचं होतं मग हेअरस्टाईल आणि मेकअप. त्याच्यामुळे मग पटकन गेली. तर मला त्याचा व्हिडिओ नाही घेता आला. तर त्याचे फोटोज जर काही तिने काढले तर तिला सांगितले मला शेअर कर. मग ते फोटो ज्यावेळेस येतील तर त्यावेळेस मी ते नक्की शेअर करेन. तर ते झालेलं आहे. पण इथे हा आपला नेहमीप्रमाणे पसारा पडतो, तो मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही ते बघू शकता, इथे हा सगळा पसारा पडलेला आहे आणि आता हे सगळं पुन्हा भरून ठेवायचं आहे. पसारा तरी मी त्यातल्या त्यातच घेऊन त्यातल्या त्यातच ठेवत होती, पटपट सगळं आवरलं, त्याच्यामुळे म्हणजे जास्त पसारा नाही झालेला आहे. रेडीमेड कास्ट होता, त्याच्यामुळे मग तो काही मला नेसवायला नाही लागला, लगेचच झालं हे करून. आणि हेअरस्टाईलला केस छोटेच होते, एवढेच होते, बेबी कट होता आणि त्याचा आपल्याला अंबाडा करायचा होता. तर ते छान असं मी हेअरस्टाईल केलेली आहे, पण त्याचासुद्धा फोटो नाही घ्यायला मिळाला. तर मी तिला सांगितलं आहे की म्हणजे फोटो घे म्हणून. आता बघूयात कसं आहे ते गडबड झाल्यामुळे व्हिडिओ पण घ्यायचा नाही झालं. तर असो, चला, काम झालेलं आहे. आता हा पसारा सगळा आवरून घेते पहिला आणि हे सगळं भरून ठेवते जिथल्या तिथे आणि मग पुन्हा गप्पा मारते. चला, तर पसारा भरून ठेवलेला आहे आणि आता दुसरा पसारा म्हणते, ते म्हणजे नथीचा. तर नथीच्या ऑर्डर आहेत, बरेच दिवस झाले ऑर्डर आहेत, पण वेळच नव्हता मिळत, त्यामुळे घेतल्याच नव्हत्या करायला. तर आता हे सगळं घेतलेलं आहे पुढे आणि आता सुरुवात करते. छोट्या ज्या नथ आहेत तर त्या जवळजवळ 7 आहेत बनवायच्या आणि ज्या मोठ्या नथ आहेत त्या 4 बनवायच्या आहेत. तर ते मी आता बनवायला घेते आणि चला, वेळ न घालवता तुमच्याशी छान गप्पा मारत मारत कामाला सुरुवात करते. तर मंडळी, एक नथ बनवून झालेली आहे. छान अशी ही नथ मी बनवलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि ही नथ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि नथ आवडल्यास नथला एक लाईक नक्कीच करा. तर चला, एक नथ बनवून झालेली आहे आणि आता ती अशी ड्रॉप शेपमध्ये आहे आणि खाली फ्लॉवर आहे आणि ही आहे ओव्हल शेपमध्ये. तर ही फक्त ओव्हल शेपमध्ये आहे आणि त्याला जे पर्ल्स आहेत तर त्याचा आपल्याला स्टार करायचा आहे आणि तशी करणार म्हणजे मोत्याची नथ करायची आहे आपल्याला ही तयार. तर हा जो आहे ओव्हल शेपमध्ये आहे स्टोन, तुम्ही ते बघू शकता. आणि आता याची छानशी नथ तयार करते. तर बघूयात आता ती नथ कशी तयार होते ते. तर मंडळी, फायनली या 2 नथ तयार झालेल्या आहेत. ही आहे दुसरी नथ, ही ओव्हल शेपमध्ये जी दाखवली होती ती मोत्याची छान अशी, आणि ही मी पहिली केलेली ती. अशा या 2 नथ इथे तयार आहेत, तुम्ही ते बघू शकता. दोन्हीही नथ किती सुंदर दिसत आहेत. एकच मिनिट, पकडायला येत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे हे बघा किती छान वाटतात बघा. दोन्हीही वेगवेगळ्या आहेत, एक आहे मोत्याची आणि एक आहे एडी स्टोनमध्ये केलेली आणि ही ओव्हल शेपमध्ये, ही ड्रॉप शेपमध्ये आणि खाली फ्लॉवरसुद्धा आहे ह्याच्यामध्ये. तर अशा छान अशा या 2 नथ तयार झालेल्या आहेत आत्ताशे. आता वाजले आहेत 4:30. आता चला, टी ब्रेक. आता चहा घेते आणि मग पुन्हा राहिलेल्या करायला बसते. तर अशा प्रकारे या 2 तरी कंप्लीट झालेल्या आहेत. मग बाकीच्या पुन्हा नंतर चहा घेऊन पुन्हा करायला बसते. तर या दोन्ही नथ तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. स्नो, काय चाललंय? ब्लॅकेट इकडे बसलाय आणि हा बघा गंधुडा. ए गंधडिया, कसा लोळतो बघू. घेईला ब्लॅकी दादा. स्नो, स्नो,
गेला गेला ब्लॅकेच्या मागं बसलं. माझ्या मांडीवर बसलेलं, माझ्या मांडीवरून उठून तुमच्याकडं आलं. स्नो काय लबाड, मी घेणारच नाही आता, माझ्याकडे यायचं नाही अजिबात. तिथंच बसायचं बापूंच्या मांडीवर. हां ए शेंबड्या. कमी नाही. स्नो काय झालं? उठवलं ना बापूंनी तुला? तिथं बस. स्नो स्नो. तर आहोंनी स्नो मांडीवर बसलेला त्याला असं उचललं आणि बाजूला खुर्चीवर ठेवलं. तो काय उठेनाच झाला आहे मांडीवरून. कारण आता वेळ झाली आहे आरामाची. मस्त जेवण वगैरे झालं आणि आज जेवणामध्ये छान असं पिठलं बनवलेलं होतं आणि थोडंसुद्धा शिल्लक नाही राहिलं, सगळं पिठलं संपलेलं आहे आणि खूप भारी लागत होतं, छान झालेलं. तर जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता वेळ खरंच आरामाची झाली आहे. वाजले आहेत 12 वाजायला आलेत, म्हणजे 11:50 झालेत. तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. माशी. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.